फास्ट आलेलो आहे, पूर्ण म्हणजे पॅन्ट ओढली झालेली. 3.5 तासामध्ये डायरेक्ट कोटमगावला पोहोचलेलो आहे. पाणी सुद्धा कमी व्हायला काय सांगू आता. पाऊस बंद व्हायचं नावच घेऊन यांनी काढलं ते फार हे झाले, फार दमून गेले माणसं आपले भाऊ. पाणी काढून काढून फार दमले आणि पाऊस काय थांबायचं नाव घे ना. काय पाऊस काय थांबायचं नाही नाव घे. पाऊस काय थांबायचं नाव घे ना. पण खरं यार पाऊस काय थांबायचं नाव घे ना. वरती पत्रे असल्यामुळे फायनली आपण आता बाहेर पण चाललेलो, पाऊस पण चालू आहे आणि त्या तिथं डायरेक्ट आपलं नाव पण घेतलं. धन्यवाद. आणि विषय असं झालं की पाऊस चालू असल्यामुळे मी कोणाला पण भेटू शकलो नाही, पण मंदिरात आल्यानंतर झालीच भेट. एक ना एक जण ओळखताचे. तर चला आता बाहेर जाऊ, आपल्याला पण जायचं आहे. ते सुद्धा आपले खूप मोठे फॅन झालेले, कारण की सगळेजण व्हिडिओज बघता. आता पाऊस चालू असल्यामुळे मी कोणाला दिसलो नाही. आणि ते काका आहे ते पण सगळे म्हणजे खूप काही भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ बघणारे ना चालू राहतं. असं जय महाराष्ट्र सगळ्यांना भेटणं होईलच, कारण की पाऊस पण चालू आहे आता. जय महाराष्ट्र भावानो, मंदिरातून मी बाहेरच येत होतो तरी पण मला म्हणजे विषय असा की फॅन फॉलोअर्स मी आजपर्यंत बोललो नाही, पण मंदिरात म्हणजे मला बाहेर येताना सुद्धा मास्क लावेल असताना सुद्धा ओळखलं. तर हेच आपलं प्रेम असतं. बाकी 2 शब्द काही बोलू शकता. आम्ही समाधान दादाला फॉलो करतो आणि तुम्ही पण फॉलो करा. खूप चांगलं काम करतोय आपल्या समाजासाठी. कल्चर आहे त्याला पुढे घेऊन जायला खूप चांगलं काम करतोय समाधान दादा. त्याला नक्कीच सपोर्ट करा सगळे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय महाराष्ट्र. तर एवढं सांगतो अजून आता, कारण की मास्क लावणं मला शक्य नाही. आता नाही लावणार मास्क, पण तरी पण आता इथं पलीकडे चाललंय मी, तिथं कीर्तन चालू आहे. तर सध्या मी खाली जाऊन पावभाजी आणली आणि माझा टायमिंग जो की असतो रात्री 12:30चा जेवण्याचा, पण आजचा टायमिंग आहे आता माझा बघू शकता. वाजले किती? 8 वाजून म्हणजे 8:30 वाजले. मला वेळ देणं शक्य होत नाही, पण देतो मी प्रत्येकांना वेळ. जय महाराष्ट्र. जेवण करतो. चालू